हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण गेल्या 2 व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की पर्सेंटेजचे बेसिक आपण क्वेश्चन बघितलेले आहेत. तर आज आपण रेल्वेला पडलेले पीओआयक्यू क्वेश्चन डायरेक्ट घेणार आहोत. तर तुमचा वेळ न घालवता मी डायरेक्ट पीओआय क्वेश्चनकडे जातो. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन नंबर 1 दिसत असेल. तर काय म्हटलं रे बघा, एका माणसाचा मासिक पगार काय म्हटलं रे त्याचं 1890 रुपये. रुपयाला आपण असं सुद्धा लिहू शकतो, रुपयाचं चिन्ह आहे हे, असं लक्षात ठेवा. एवढे रुपये आहे. तर दरमहा तो पगाराचा किती 30% बचत करतो. किती करतो रे? 30% बचत करतो. बरोबर? किती करतो रे? 30% बचत करतो. तर खर्च किती करतो बघा. टोटल रक्कम कुठली पण असली तर किती असते रे? 100% आहे. त्यातली तो 30% बचत करतोय म्हटलं खर्च किती करतोय रे? तो 70% करतोय. बरोबर 70% करतोय. मग टोटल काय म्हटलं रे त्यांना? 1890 रुपये त्याचा महिन्याचा पगार आहे. जे 70% ते आपल्याला बचत करतोय. म्हणजे काय येणार रे? 1890 ही माझी व्हॅल्यू कोणाची आली रे? 100 ची व्हॅल्यू आली. तर आपल्याला काढायची कोणाची व्हॅल्यू आहे रे? 70 ची. बरोबर. तर बघा, हा शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला. मग आता डायरेक्ट काय करायचं रे? गुणाकार करायचा. 9 7 63. कुठल्या ऑप्शनच्या एकक स्थानी 3 आहे रे? तर बघा, एकक स्थानी 3 ऑप्शन क्रमांक ए लाच फक्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बाकीचे आपल्याला सोडवायची गरज पण नाही आहे, कारण डायरेक्ट गुणाकार करायची पण गरज नाही आहे. कारण काय आहे, आपल्याला डायरेक्ट यामध्ये युनिट डिजिट डायरेक्ट कळते. बघा, 7 गुणिले 9 63 येणार. युनिट डिजिट 3 येणार. मग ऑप्शन मध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये फक्त युनिट डिजिट 3 दिले, म्हणून उत्तर तेच येणार. हा झाला प्रश्न क्रमांक 1 झाला. बरोबर. तर बघा, याच टाइप मध्ये प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हणतोय. हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न रेल्वेचे पीवायक्यू क्वेश्चन. आता रिसेंटली 25-26 ला जे पेपर झालेत त्यातले सर्व प्रश्न आहेत. 24-25 जे पेपर झालेत आता रिसेंटली 26 मध्ये झालेत यावर्षी, ते जे सर्व हे प्रश्न आहेत. तर बघा, दुसरा प्रश्न काय म्हणतोय बघा, एक व्यक्ती आपल्या उत्पन्नाच्या 10% बचत करतो. बचत किती करतोय रे तो? बचत तो 10% करतोय. बरोबर. बचत 10% करतोय. आणि काय म्हटलं रे? तर त्याचा खर्च 360 रुपये असेल. खर्च किती केलाय त्यांना? खर्च त्यांना 360 रुपये केलाय. बरोबर. खर्च 360 रुपये केलाय. तर त्याचे उत्पन्न किती रुपये आहे असं त्यांनी म्हटलंय. बरोबर. उत्पन्न काढायचं. आता बघा, बचत त्यानं 10% केलाय. बरोबर. बचत 10% केलाय आणि खर्च 360 रुपये दिलाय. बरोबर. मग बचत 10% केलाय, टोटल रक्कम किती असते? 100%. म्हटलं खर्च किती येणार आहे माझा? खर्च माझा येणार 90%. बरोबर. खर्च येणार 90%. 90%ची व्हॅल्यू आपल्याला 360 दिले. बरोबर. 90%ची व्हॅल्यू 360 दिले. मग 1 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 9 चौक 36. 1 ची व्हॅल्यू 4 आली. बरोबर. 1 ची व्हॅल्यू 4 आली. म्हणजे कसं रे? उदाहरण तुम्हाला असं लिहून दाखवतो बघा. 360 हे बरोबर माझी 90%ची व्हॅल्यू आहे. बरोबर. 360 ही माझी 90%ची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला काढायचं कोणाची रे? तर टोटल आपल्याला उत्पन्न काढायचं. उत्पन्न म्हणजे किती असतं रे? टोटल 100% आलं. बरोबर. म्हणजे असं जर असं जरी सोडवलं तरी तेच येते बघा. इथं 4 आलं. मग 4 गुणिले 100 किती येणार आहे? 400 रुपीज. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. हे झाले प्रश्न 2. तर पुढचा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिला असेल. व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतोय बघा, एक व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाच्या 60% खर्च करतो. म्हणजे काय म्हणलं रे? मासिक उत्पन्नाच्या 60% खर्च करतो. म्हणजे खर्च किती आहे रे? 60%. बरोबर. आणि काय म्हटलं रे? आणि दरमहा तो 8,242 बचत करतो असं म्हटलंय. बरोबर. 8,242 रुपये तो बचत करतो. तर त्याचा मासिक खर्च किती रुपये आहे असं म्हटलंय. म्हणजे काय म्हटलंय? बचत तो एवढा करतोय तर मासिक खर्च किती विचारलं. आता बघा, खर्च जर 60% असेल मग बचत किती असणार आहे माझी? 40% असणार. कारण टोटल माझं उत्पन्न 100% असते. बरोबर. 100% उत्पन्न असलं की खर्च 40%, 60% झाला तर बचत 40% येणार. मग त्याने काय म्हटले? बचत आपल्याला दिलेला आहे बघा, 8,242 दिले. म्हणजे 40%ची व्हॅल्यू 8,242 आहे. इथं पण सर्वांना काय आले बघा, 42 आपलं 82-42 ही व्हॅल्यू माझी 40%ची आहे. तर 60%ची व्हॅल्यू किती येणार रे? हे आपल्याला काढायचं आहे. टक्के गेले असं करा. किंवा हे बघा, या शून्याला हा शून्य गेला. बरोबर. या शून्याला हा शून्य गेला. आता बघा, आता एवढा सगळ्या मोठ्याला 4 ने भाग जातो का रे? तर बघा, नाही जात भाग. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कळलं असेल की 4 नेला भाग जात नाही या संख्येला. मग काय करणार? याला 2 ने भाग जातो का रे? तर जातो. आता बघा, 2 ने जर मी याला भाग घालवलं, 2 ने भाग घालवलं. बरोबर. 2 ने याला भाग घालवलं काय होणार आहे बघा,
2 ने भागलं शेवटचा आकडा मला काय ना 8 ला भाग जातो का रे, जातो. 2 ला जातो का रे, जातो. 4 ला पण 2 ने भाग जातो का रे, जातो. आणि 2 ला पण भाग जातो का, जातो. म्हणजे प्रत्येक संख्येला पूर्णांक जातो. म्हणजे एक स्थानाचं 1 येणार माझं 2 ने भागल्यावर, बरोबर. इथं राहिलं माझं 2, बरोबर. 4 ला 2 ने भागलं 2, परत या 2 ला 2 ने भागलं आणि याला भागलं 3, इथं काय येणार आहे 3 येणार. मग बघा याचं एकक स्थान 1 आहे आणि एक स्थान 3 आहे. म्हणजे शेवटला गुणाकारामध्ये एकक स्थान काय येणार रे, 3 येणार. मग ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, 3 कशात आहे बघा. ऑप्शन मध्ये फक्त बी मध्ये उत्तर काय दिलेले 12,363 हे उत्तर दिले आणि याच्या एकक स्थानी पण 3 येते. बाकी कुठल्याही ऑप्शन मध्ये एकक स्थानी 3 हा अंक दिलेला नाही. त्यामुळे उत्तर हे आपलं पर्याय क्रमांक बी येईल. बाकीचं गणित सोडवण्याची गरजच नाही यामध्ये, आपल्याला उत्तर काढायची गरजच नाही. डायरेक्ट आपण युनिट डिजिट जे आहे त्याच्यावर आपण डायरेक्ट उत्तर मांडू शकतो की याचं उत्तर हेच येणार. हे तुम्हाला माहित पाहिजे की आज क्वेश्चन ऑप्शनच्या मतीने सुद्धा, म्हणजे ऑप्शनचा आपण योग्य वापर कसा करू शकतो हे पण आपल्याला माहित पाहिजे. तर बघा हा झाला तिसरा प्रश्न. म्हणजे काय केलं रे आपण यात, डायरेक्ट आपण बेसिक जे होतं ते लिहून घेतलं, त्यानंतर आपण डायरेक्ट युनिट डिजिटचा वापर करून उत्तर काढलं. तर बघा हे झालं तिसरा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. बघा प्रश्न क्रमांक 4 काय म्हणते रे, आता बघा एक व्यक्ती दरमहा 40,000 रुपये कमवतो. उत्पन्न किती दिले रे आपल्याला, 40,000 दिले, बरोबर. उत्पन्न 40,000 दिले. तर काय म्हणजे त्या उत्पन्नापैकी 25% भांड्यासाठी, 15% अन्नासाठी. म्हणजे बघा यातला किती खर्च करतोय तो, यातला खर्च किती होतो 25%. 25% कशासाठी खर्च करतोय तो, भांड्यासाठी. मी भांडे एवढंच लिहितो. त्यानंतर काय म्हटलं रे, 15% अन्नासाठी खर्च करतो, 15% अन्नासाठी खर्च करतो, बरोबर. आणि 10% वाहतुकीसाठी खर्च करतो आणि 10% वाहतूकसाठी खर्च करतो, बरोबर. आणि उर्वरित 20% रक्कम नाही, उर्वरित नाही 10% खर्च करतो आणि उर्वरित रक्कम तो बचत करतो. म्हणजे हे सोडून त्याचं जे काय होईल ते तो बचत करतो. तर टोटल त्याची बचत किती हे आपल्याला काढायचं. म्हणजे काढायचं की आपल्याला बचत काढायची, बचत बरोबर किती हे आपल्याला काढायचं. मग कसं करणार आता बघा, आपल्याला या सगळं दिले, काय दिलं रे, ह्यो दिला काय खर्च आहे, ह्यो पण माझा खर्च आहे, ह्यो पण माझा खर्च आहे. आता हे सर्व खर्च काढले, मग राहणार काय रे, बचतच राहणार. एकूण उत्पन्नामधनं जर आपण खर्च जर वजा केलं तर आपली बचतच येणार, बरोबर. मग बघा आपला खर्च किती झाला रे, यांची बेरीज करून घ्या. 25 अधिक 15 किती रे, 40. 40 अधिक 10 किती रे, 50. म्हणजे बघा 50% हा टोटल खर्च करतो, बरोबर. 50% हा माझा टोटल खर्च करतो. मग बचत किती केला रे, टोटल व्हॅल्यू 100% असत्या आणि राहिले 50% खर्च केलाय. म्हणजे उत्तर काय येणार 50% येणार. मग याला डायरेक्ट हाफ करून घ्या, म्हणजे उत्तर काय येणार आहे 20,000 झालं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. म्हणजे प्रश्न ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. म्हणजे प्रश्नामध्ये सोडवायची गरजच नाही, फक्त काय करायचं आहे, तुम्ही प्रश्न बघितला की डायरेक्ट यांची बेरीज करा, किती आलं ते करा, डायरेक्ट जे आलंय त्याच्यानुसार आपण बचतची किंमत डायरेक्ट काढू शकतोय. पूर्ण प्रश्न सोडवायची गरज नाही या प्रश्नामध्ये. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. स्क्रीनवर बघा तुम्हाला प्रश्न दिसत असेल, एक व्यक्ती किराणा मालावर 14,000 रुपये खर्च करतो. किराणावर किती करतो रे तो, 14,000, बरोबर. पुढे काय म्हटलं रे, घराच्या भाड्यावर 8,000 करतो. भाड्यावर किती करतो रे तो, 8,000 खर्च करतो, बरोबर. आणि मुलांच्या शालेय शुल्कावर 10,000 खर्च केले. म्हणजे शाळा धरूया आपण, शाळेच्या शुल्कावर तो 10,000 खर्च करतो, बरोबर. एवढा सगळा खर्च करतो. आणि एकूण उत्पन्नाच्या उर्वरित 20% रक्कम स्वतःकडे रोख ठेवली. कळालं काय, एकूण उत्पन्नापैकी स्वतःकडे त्याने 20% रक्कम आणि तो स्वतःकडे ठेवला. 20% रक्कम स्वतःकडे ठेवला, एकूण उत्पन्नापैकी 20% त्याने स्वतःकडे ठेवला, बरोबर. तर त्याचे उत्पन्न किती आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काढायचं काय आपल्याला, उत्पन्न बरोबर काढायचं आपल्याला, बरोबर. एवढं आपल्याला दिलंय. म्हणजे काय म्हटलं रे त्यांना, एवढा त्यानं खर्च केलाय आणि राहिलेले 20% म्हटले त्यांनी. काय म्हटलं रे, राहिलेले उर्वरित उत्पन्नाच्या उर्वरित 20% रक्कम स्वतःकडे त्याने ठेवला, बरोबर. म्हणजे बघा, आणि आपल्याला त्यांनी विचारलं काय, उत्पन्न विचारलं. म्हणजे बघा 20% रक्कम त्याने स्वतःकडे ठेवलाय का नाही रे, ठेवलाय, बरोबर. 20% रक्कम त्याने स्वतःकडे ठेवलाय. म्हणजे राहिले किती रे खर्च मध्ये, हे किती असणार माझं, हेच म्हणजे माझं 80% असणार. मग यांची बेरीज करा, 14 आणि 8 किती रे, 22. 22 आणि 10 किती रे, 32. म्हणजे टोटल माझी व्हॅल्यू किती आली, टोटल त्याकडे 32,000 रुपये त्यानं जे काय खर्च होते ते 32,000 खर्च केले.
म्हणजे 32,000 हीच किंमत माझी 80% असणार आहे. बरोबर, हीच माझी किंमत 80% असणार आहे, कारण 20% रक्कम त्याने स्वतःकडे ठेवल्या. मग आपल्याला टोटल उत्पन्न काढायचं. उत्पन्न कधी पण किती असते रे? 100% असते. म्हणून याला गुणिले 100 करा, झालं. मग आता बघा, शून्य बिन्य काय कट करायची गरज नाही. डायरेक्ट बघा 8 चोक 32, म्हणजे उत्तर मध्ये 4 येतोय. आणि ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये बघा 4 आणि सगळे बाकी सगळे शून्यच आहेत. मग 40,000 हे उत्तर बरोबर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पूर्ण गुणाकार भागाकार करायची गरजच नाही, कारण डायरेक्ट नुसतं 80 ने भागावला की हे शून्य जातोय, बाकीचं नुसतं 4 शून्य जोडायचे, झालं. डायरेक्ट तुमचं उत्तर येऊन जाईल. हा झाला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 6 बघा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला प्रत्येक टाईप कव्हर होईल. आणि हे सर्व जे प्रश्न आहेत ते रेल्वेला आता रिसेंटला जे पेपर झाले आहेत त्यामध्ये पडलेले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा. एक व्यक्तीचा पगार आधी 30% कमी केला जातो. म्हणजे काय केला रे? 30% त्यानं कमी केला. 30% कमी केला. बरोबर, कमीला आपण बाण खाली लिहूया किंवा वजा लिहिलं तरी चालते. नंतर काय म्हणणार आहे? नंतर त्यानं 40% वाढवला. म्हणजे काय होणार आहे? आता 40% काय केला? पहिला 30% कमी केला आणि नंतर 40% वाढवला. बरोबर. तर एकूण उत्पन्नामध्ये किती घट झाली असं त्याने प्रश्न दिलाय. बरोबर, एकूण उत्पन्नामध्ये किती घट झाली असा प्रश्न दिलाय. तर काय करायचं रे? आता बघा, हे 30% कमी केलंय आणि 40% वाढवले. मग कसं सोडवणार? आता समजा आपलं उत्पन्न 100 रुपये होतं. समजा आपलं जे पगार होता ते 100 होता म्हणून समजा. मग 30% घट केली. 100च्या 30% घट केल्यावर किती होणार आहे? माझ्याकडे आता पगार किती राहणार माझा? 70 रुपये राहणार. बरोबर, 70 रुपये राहणार. आणि 70 नंतर बघा काय म्हटलं, आता परत 40% वाढवले. काय केलं? परत माझे उत्पन्न किती? 40% वाढवले. म्हणजे 7 याचे 40% काढा, म्हणजे किती येणार आहे? 140चे 100 करा. म्हणजे काय येणार आहे? ह्या शून्यला हा शून्य गेला, हा शून्यला हा शून्य गेला, म्हणजे 14 7 किती रे? 98. म्हणजे आता त्याचे उत्पन्न किती असणार? आपलं पगार किती असणार रे? 98 असणार. पहिला किती होता रे त्याचा? 100 होता. मग कितीची कमी झाली रे? 2%. म्हणजे घट किती झाली रे माझी? 2% घट. म्हणजे उत्तर काय येणार रे माझ्या या प्रश्नाचं? 2% घट येणार. मग हा प्रश्न बघा असं सुद्धा सोडू शकता, किंवा हा प्रश्न आपण अजून एका पद्धतीने पण सोडू शकतोय. मग कसं सोडवायचं रे ते? तर बघा काय करायचं आहे. आता बघा, पहिल्यांदा काय म्हटले रे? पहिल्यांदा 30% कमी झाले. म्हणजे माझी किंमत किती होती रे? माझी 100 होती. 30% घट केली, 70 झाली. बरोबर. दुसऱ्यांदा काय म्हटलं रे? याचा रेशो काढून घ्या. 10:7 आला. बरोबर, हा ओल्ड होता, हा माझा न्यू आहे. बरोबर. नंतर काय म्हटलं रे? 40% वाढवलं. म्हणजे किती केलं रे? 100चं किती केलं रे माझं? 140 केलं. याला एक घालवा. बरोबर. तर गुणाकार करायचा यांचा एकमेकाशी. हा किती येणार आहे? 100 आणि 14 7 किती येणार आहे? 98. म्हणजे किती फरक आला रे? 2. म्हणून 2% घट. आता हे जास्त आलं असतं तर वाढ झालं असतं, कमी झाले म्हणून घट येणार. असं सुद्धा हे गणित तुम्ही सोडवू शकता रेषेच्या पद्धतीने, किंवा तुम्हाला अजून एका पद्धतीने सुद्धा हे गणित सोडवता येते. तर ते कसं सोडवायचं? तर बघा, इथं एक पुसून टाकतो. तर बघा, तुम्हाला कळेल कसं सोडवायचं. आता बघा, जनरली फॉर्म्युला काय असते तुम्ही लक्षात ठेवा. असा फॉर्म्युला असतो A + B + AB छेद 100. असा प्रश्न असतोय. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला एकल टोटल कमी झालं, जास्त झालं, जे काय झालं ते डायरेक्ट उत्तर काढायचं असलं तर असं करा. आणि ज्यावेळी वाढ होते, वाढला प्लस घ्यायचं, आणि ज्यावेळी कमी होत आहे तर ते मायनस मध्ये घ्यायचं. हे यामध्ये लक्षात ठेवायचं. आता बघा, पहिल्यांदा काय म्हटलं त्याने? 30% घट झाली. 30% घट म्हणजे काय? -30. नंतर काय म्हटलं रे? 40% वाढ झाली म्हणून +40 झालं. अधिक. बरोबर. आता A काय रे माझा? -30 आहे म्हणून तो -30 लिहा. आणि B काय रे माझा? 40 आहे म्हणून 40 घ्या. छेद 100 आहे तसं घ्या. बरोबर. आता बघा, यांची वजाबाकी करा. 40 मधून 30 गेले, राहिले किती? 10. आता बघा, वजा आणि अधिक काय उत्तर येणार रे? वजा. आणि इथं पण अधिक आहे म्हणून वजा अधिक वजा येणार. मग 4 त्रिकम किती रे? 1200, कारण 2 शून्यला 2 शून्य आणि छेद 100. मग याला योग गेला, ह्याला योग गेला. उत्तर किती आलं रे माझं? -2. ज्यावेळी उत्तर वजा येतं त्यावेळी त्याची घट झालेली असते, आणि ज्यावेळी उत्तर अधिक येतं तर त्यावेळी त्याची वाढ झालेली असते. तुम्ही असं सुद्धा काढू शकता. या तिन्ही पद्धतीने पण उत्तर सेमच येणार आहे. तुम्हाला जी पेपरच्या वेळी योग्य वेळी क्लिक होईल त्या त्यानुसार तुम्ही ते प्रश्न सोडवायचे आहे. तर बघा, हे झाले आपले 6 प्रश्न. तर पुढचा क्वेश्चन बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल.
प्रश्न क्रमांक 7. तर बघा काय म्हटलं रे, आता हा प्रश्न दिसायला खूपच मोठा आहे. तर बघा कसं सोडवायचा आहे बघा. एका अधिकाऱ्याच्या पगारातून 10% घर भाडे म्हणून कापले जाते. बरोबर, 10% घर भाडे म्हणून कापले जाते. म्हणजे 10% घर भाडे कापले. म्हणजे समजा असं पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो बघा. म्हणजे काय म्हटले बघा, तसं पण तुम्ही सोडवू शकता. आणि तुम्हाला अजून एक पद्धत दाखवतो, त्यानुसार पण सोडू शकता. तर बघा समजा त्याचं उत्पन्न 100 रुपये आहे, असं धरूया आपण. 100 रुपये. मग काय म्हटले बघा, 10% घर भाडे म्हणून कापले. त्याचं किती काय केलं, 10% घर भाडे. 100चं 10% किती रे, म्हणजे 10 रुपये आहे. समजा 10 रुपये त्याचं काय गेलं रे, घर भाडे. बरोबर, इथं पण कळालं. मग पुढे काय म्हटलं, आता राहिले किती पैसे रे त्याकडे, 90 रुपये राहिले. बरोबर, 90 रुपये राहिले. मग 90 मध्ये काय म्हटलं बघा, उर्वरित रकमेपैकी काय म्हटलं रे त्यांनी, उर्वरित रकमेपैकी 20% वाहतुकीवर खर्च केला. म्हणजे हे जे 20% काढा, उर्वरित रक्कम 90 रुपये आपले, हे जे 20% काय येणार आहे, 18 येणार. म्हणजे 18 रुपये त्याने कशावर खर्च केला रे, वाहतुकीसाठी खर्च केलाय. म्हणजे राहिले किती रे आता माझ्याकडे, 72 रुपये राहिले. आता माझ्याकडे 72 रुपये राहिले. बरोबर, इथं पण कळालं. आता बघा, उरलेल्या रकमेच्या 20% प्राप्तिकरावर त्यानं देऊन टाकला. काय म्हटलं रे, उर्वरित रकमेच्या 20% प्राप्तिकरावर देऊन टाकला. म्हणजे काय रे, हे जे 20% प्राप्तिकरावर देऊन टाकला. म्हणजे किती, 72चं 20% हा प्राप्तिकरावर देऊन टाकला. बरोबर, आता इथं 20% दिले. म्हणजे राहिले किती रे माझ्याकडे, 72 गुणिले 80चे 100 राहिलं. इथं पण कळालं. हे आता कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आपल्याला. इथं काय म्हटलं, कशावर खर्च केलाय ना, प्राप्तिकर. म्हणजे समजा करवर खर्च केला असं लिहूया आपण. बरोबर, करवर खर्च केला. मग आता काय म्हटलं बघा, आणि शिल्लक रकमेच्या 10% तो ह्याच्यावर खर्च करतो. कशावर खर्च करतो रे, कपड्यावर खर्च करतो. शिल्लकच्या 10%. म्हणजे आता शिल्लक माझ्याकडे हे राहिल्या, हे जे 10%. म्हणजे काय करणार आहे मी, आता याचा डायरेक्ट तुम्ही भागाकार करू शकता किंवा नाही आहे तसं ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही. शिल्लकच्या 10% म्हणजे किती येणार आहे, आता ही रक्कम माझी किती आहे, 80चे 100 होती. आणि हे जे 10% तो खर्च कशावर केला त्यानं, कपड्यावर खर्च केलाय. 10% त्याने कपड्यावर खर्च केलाय. बरोबर, आता शिल्लक रक्कम बघा. आता रक्कम माझी होती किती, एवढी होती. बरोबर, एवढी रक्कम होती, त्यातले 10% खर्च केली. मग राहिली किती रे माझी, ही जी 90% रक्कम राहिली माझ्याकडे. बरोबर, एवढी रक्कम राहिली. आणि त्याकडे राहिलेली रक्कम किती म्हटले रे त्यांना, 23,328 रुपये त्याकडे राहिलेले असे म्हटले त्यांनी. काय म्हटले रे, 23,328. बरोबर, म्हणजे राहिलेली रक्कमच माझी एवढी आहे. बरोबर, राहिलेली रक्कम माझी एवढी आहे. तर काय म्हटले त्यांनी, तर त्याचा पगार किती असं विचारले मला. काय विचारले रे, पगार किती. मग एकाची व्हॅल्यू काढून घ्या आपण. बघा, हा शून्यला हा शून्य गेला, हा शून्यला हा शून्य गेला. बरोबर, मग आता बघा, आता काय करायला लागणार, आता डायरेक्ट आपल्याला भागाकार करायचा आहे, एवढंच करायचं आहे. आता बाकीच काय करायचं नाही. तर बघा इथं काय करणार, आता बघा याला 9 ने भाग जातो का रे, इथं 9 आकडा दिला आपल्याला, याला 9 ने भाग जात असणार आहे. बघा 6 2 8 8 10 बने 18, 9 ने भाग जातो. मग याला 9 1 9, 9 2 18, राहिले किती रे, 5 3. बरोबर, 53 झालं. 9 5 45, राहिले किती रे, 8 2, 9 9 किती रे, 81. आणि 9 2 18, एवढं झालं. हा 9 कट झाला माझा. बरोबर, 9 कट झाला. तर काय म्हटले, आता बघा इथला 9 गेला. आता याला बघा, ह्यानं भाग जातो का रे, 72 ला. पण 72 म्हणजे किती रे माझं, 8 गुणिले 9 आहे, 8 9 72 येते. बरोबर, 8 9 72. मग परत याला 9 ने भाग जातोय का रे, बघा जातोय परत भाग घालवा 9 ने. 9 2 18, राहिले किती रे माझे, 7 9, 9 8 72. बरोबर, 9 8 72. आणि परत राहिले 7. आणि परत इथे किती आहे रे, 2 आहे, म्हणून 9 8 72. म्हणजे 288 इथं झालं. बरोबर, आता बघा 288 ला 8 ने भाग जातो का रे, तर जातोय, घालवा. 8 योग घालवला. बघा 8 3 24. बरोबर, 24 झाला. आणि 8 संग 48. बरोबर, 8 संग 48 झालं. तर बघा आता परत कशाने भाग जातोय, याला 4 ने भाग जातोय का रे, तर जातोय. 4 2 8, 4 9 36. बरोबर, आणि याला भाग घालवा, किती येणार रे, 50 येणार. बरोबर, आता बघा वरचे सर्व टर्म संपले. म्हणजे उत्तर माझं काय येणार रे, 9 गुणिले 50. म्हणजे उत्तर काय येणार रे, 450. हे आपलं उत्तर राहील काय रे, तर नाही राहणार उत्तर. उत्तर आपला एक पगार किती दिलाय आपल्याला,
100ची पगारची व्हॅल्यू दिली, आपल्याला एकाची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली? एकाची व्हॅल्यू मिळाली. 100 करायचं काय करणार? त्याला गुणिले 100 करणार, म्हणून 2 शून्य ऍड होणार. म्हणून उत्तर काय येणार आहे? 45,000 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. किती येणार आहे? म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे? 4. बरोबर, पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने उत्तर येते. मग हे प्रश्न बघा, यामध्ये काय झालंय, इथं पर्सेंटेज दिले, त्यामुळे प्रश्न आता गुणाकार भागाकार आपल्याला लय करायला लागला. त्यामुळे प्रश्न काय झाला रे? लेंदी झाला. बरोबर, कारण आपल्याला भरपूर स्टेप लिहावं लागली. बरोबर आहे का नाही? बरोबर, आपल्याला काय करायला लागले? भरपूर स्टेप लिहावे लागले. मग आपण एका स्टेप मध्ये उत्तर काढू शकतो करायचं, तर एका स्टेप मध्ये सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो. तर कसं काढायचं बघा, तुम्हाला दाखवतो आता प्रश्न बघा. तर बघा, इथं एक खोडून टाकतो म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा कसं सोडवणार एका पद्धतीने. बघा, आता समजा त्याकडे X हा त्याचा पगार आहे. बरोबर, X हा पगार आहे त्याचा. मग काय म्हटलं बघा, 10% घर भाड्यामध्ये खर्च केला. 10% खर्च केला म्हणजे राहिले किती त्याकडे? 90% रक्कम राहिली. बरोबर, 10% खर्च केला किती राहणार आहे? 90% खर्च राहणार. बरोबर, मग पुढे काय येणार आहे? पुढे त्यांना राहिलेल्या याच्यावर रकमेपैकी 20% वाहतुकीवर खर्च केला. 20% खर्च केला, राहिले किती रे त्याकडे? 80% राहिले. बरोबर आहे का नाही? 80% राहिले. नंतर काय म्हटलं? उरलेल्या रकमेच्या 20% प्राप्तिकरावर खर्च केला. 20% खर्च केला म्हणजे किती राहिले रे? 80 चे 100 राहिलं. इथेपर्यंत बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलं? शिल्लक रकमेच्या 10% याच्यावर खर्च करतो, कपड्यावर. 10% म्हणजे किती आलं रे? 90 चे 100 आलं. बरोबर आहे इथपर्यंत. त्यानंतर काय आलं रे? परत काय येणार? राहिलेली रक्कम म्हणजे हीच आता माझी राहिलेली रक्कम आहे, आणि ह्याचीच किंमत आपल्याला किती दिली त्यांनी? ह्याचीच किंमत आपल्याला त्यांनी 23,328 दिल्या. 23,328 ही आपल्याला किंमत त्यांनी दिलेली आहे. मग झालं, आता इथं फक्त कटिंग करायचं आपल्याला. बघा, हे 2 शून्य गेले, हे शून्य गेला, हा शून्य गेला. परत हे 2 शून्य गेले, हे शून्य गेला, हा शून्य गेला. बरोबर, हे 2 शून्य गेले. मग आता उत्तर बघा, उत्तर काय येणार रे? तर बघा, आता परत आपल्याला भागाकार करायला लागणार. वरती करायला रे 9 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 9 छेद 100 गुणिले 100, आणि इथलं X आहे तसा राहिला, आणि इज इक्वल टू ए आहे तसा आहे. बरोबर, इथंपर्यंत तरी कळाले सर्वांना. मग मगाशी जे कॅल्क्युलेशन केले, फक्त आपल्याला काय केलं रे? आपण इथं एक स्टेप मध्ये सर्व लिहून घेतलं. आपण इथं आपण एका स्टेप मध्ये लिहून घेतलं सर्व. इथं आपण एका स्टेप मध्ये सर्व लिहून घेतलं. तर काय येणार आहे? परत आपल्याला फक्त भागाकार करायचा आहे. मग भागाकार करताना काय करायला लागणार? बघा, आता हे सर्वप्रथम आपण हे करून घेऊया, म्हणजे उत्तर आपल्याला कसं काढायचं ते सांगतो तुम्हाला. आता बघा, इथं 4 दुने आलं, इथं पण 4 दुने आलं. मग याला 25 येणार, याला 25 येणार. बरोबर, 4 दुने आलं, 4 दुने आलं, याला 25 येणार. मग पुढं काय येणार रे? पुढं काय येणार बघा, 9 दुनी 18, आणि हे किती आहे? 9 दुनी 18, म्हणजे उत्तर वरती काय येणार माझं? 18चा वर्ग छेद 625 आलं. बरोबर, किती आलं रे? 3. परत काय उत्तर काय आहे ते? 2 3 3 2 8. बरोबर, हे असं सोडवायचं आपल्याला. बरोबर, मग इथं समजा 18 लिहिला आपण. परत आपल्याला गुणाकार भागाकार हा करावाच लागणार, कारण आपल्याकडे काय ऑप्शनच नाही आहे. गुणाकार भागाकार करावाच लागला असता आपल्याला. कसं पण केलं तरी हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावंच लागणार. फक्त काय वाचणार काय आपली स्टेप? आता आपण मगाशी गुणाकार भागाकार केला, ते करावंच लागणार. फक्त काय आलं, आपली जेव्हा आपण ट्री डायग्राम काढलेली, ती ट्री डायग्राम यामध्ये काढावं लागणार नाही. परंतु या गणितामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन हे करावंच लागणार. मग शेवटी उत्तर काढला तर तुमचं उत्तर येईल 45,000. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. 45,000 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. मग तुम्ही अप्रॉक्सिमेशन सुद्धा हे गणित सोडू शकता, कारण बघा यानंतर याला भाग जात नाही. भाग जात नाही म्हणजे काय? या 18च्या वर्गाने याला भाग जात असणार आहे. बरोबर, आणि उत्तर मध्ये तुम्ही बघितला तर 625च्या गुणाकारामध्ये कुठला भाग आहे तर ते तुम्ही काढू शकता, कारण तो ऑप्शन मध्ये त्याने तसं दिलेलं नाही. प्रत्येकात 0 दिले, त्यामुळे या गणितामध्ये तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन हे करावंच लागणार. त्याशिवाय तुम्ही उत्तरपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला ही पद्धत लक्षात ठेवायची की असं सुद्धा तुम्ही हे गणित सोडवू शकताय. तर बघा, हे झाले आपले 8-7 प्रश्न. तर पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर पुढचा क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 8 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 8वा प्रश्न काय म्हणाले? जर सोनालीचा पगार आधी 25% कमी झाला, म्हणजे काय झालं रे? पहिला 25% कमी झाला, नंतर काय म्हटलं रे? 12% वाढला, 12% वाढला, तर तिच्या पगारावर एकूण काय परिणाम झाला असं म्हटलंय. बरोबर, मग बघाशी तुम्हाला मी सांगितलंय A + B +
ए इंटू बी छेद 100. तुम्ही डायरेक्ट सोडवू शकताय. मग ए किती रे 25 अधिक 12 किती रे, परंतु इथं काय केलंय वजा आहे म्हणून डायरेक्ट लिहायचं वजा अधिक 12. इथं वजा आहे ना कारण हे एक वजा आहे म्हणून 25 गुणिले 12 छेद 100. बरोबर. इथं पण काय आलं 25 12 किती राहणार आहे वजा 13 राहणार. बरोबर. आणि जर वजा येणार 25 गुणिले 12 किती रे 300 येणार छेद 100. हे 200 200 गेले म्हणजे वजा 3 आणि वजा 13 आणि वजा 3 किती येणार आहे वजा 16. म्हणजे काय होणार आहे त्याचं उत्तर 16% त्याचं पगार घटणार. म्हणजे प्रश्न क्रमांक उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा सर्व मुलांना फायदा घेता येईल. धन्यवाद.